विधानसभा उपाध्यक्ष झिरवळांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी आमदारांचं आक्रमक आंदोलन। मंत्रालयातल्या जाळीवरती मारल्या उड्या। धनगरांना एसटी मधून आरक्षणाला विरोध। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आदिवासी आमदारांचं आंदोलन मागे। पेसाच्या अंतर्गत आदिवासी तरुणांची मानधन तत्वार भरतीचं आता मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 3.25 एकर जमीन देण्याचा निर्णय। वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य बहाल। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याला केंद्राची मंजुरी। राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रानं मंजुरी दिल्याची विखे पाटील यांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे 41 निर्णय। जैन, हिंदू, खाटीक अशा अनेक समाजांसाठी निर्णय। महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा। सर्वांना आरक्षणासाठी शरद पवार यांचा तोडगा। आरक्षणाची मर्यादा 50 वरून 75% नेण्याची सूचना। तर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना पवार गप्प का? जरांगेंचा हल्लाबोल। हर्षवर्धन पाटील यांचा अखेर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर। इंदापूरची जागा लढवणार, तर भविष्यामध्ये राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक धक्के बसणार। शरद पवार यांचं सूचक वक्तव्य। राहुल गांधींचा आजचा दौरा रद्द। उद्या कोल्हापूरला येणार असल्याची माहिती। विमानामध्ये बिघाड झाल्यानं आजचा दौरा रद्द। दाओसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवार यांचा आरोप। तर रोहित पवारांनी संपूर्ण माहिती घेऊन ट्विट करावं। सामंत यांचा पलटवार। एमआयएमनं काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती। 28 जागांची केली होती मागणी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शाळेच्या ट्रस्टींना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मंजूर। उदय कोतवाल आणि तुषार आपटेला कालही एका गुन्ह्यामध्ये मिळाला होता जामीन। पुण्यामध्ये मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवरती तिघांकडून सामूहिक बलात्कार। आरोपींचं स्केच जारी। घटनास्थळी श्वान पथकांच्या मदतीनं तपास सुरू। नवरात्र उत्सवामध्ये शेवटचे 3 दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी। इराणमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी सहभागी। हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरती नमाजासाठी तोबा गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।